हॅलो स्टुडंट्स, आज आपण बघतोय सोर्सेस ऑफ इलेक्ट्रिसिटी. नेक्स्ट पॉइंट बघतोय. प्रिव्हियसली काय बघितलं आपण? युनिट्स अँड कन्वर्जन, त्याच्यावरचे एक्झाम्पल्स, तसंच ओहम्स लॉ, त्याच्यावरचे एक्झाम्पल्स आपण सॉल्व केलेले आहेत. आता आपण बघतोय सोर्सेस ऑफ इलेक्ट्रिसिटी. सी, सोर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी इज कॅपेबल ऑफ डिलिव्हरिंग इलेक्ट्रिकल पॉवर टू द लोड. म्हणजे काय? ह्या सोर्समुळेच आपण काय करू शकतो, तर एखादं सर्किट चालू करू शकतो, ॲक्टिवेट करू शकतो. म्हणजेच मेन पॉवर सप्लाय जो आहे तो आपल्याला कुठून मिळतो? ह्या सोर्सेसकडून. ठीक आहे. त्याची एक कॅपॅसिटी असते की एखादा इन्स्ट्रुमेंट चालू करण्याची, इलेक्ट्रिकल इक्विपमेंट चालू करण्याची कॅपॅसिटी कुणाची असते? सोर्सची असते. ठीक आहे. सो देर आर टू टाइप्स ऑफ सोर्सेस. नंबर 1 AC source, number 2 DC source. Number 1 C, AC source. In that, AC stands for a source which supplies alternating current. AC is nothing but alternating current. म्हणजेच काय? जो सोर्स अल्टरनेटिंग करंट ला सप्लाय देतो. म्हणजेच असा सोर्स जो अल्टरनेटिंग करंटला इलेक्ट्रिकल सप्लाय पोहोचवतो तो म्हणजे AC सोर्स. ठीक आहे. त्याच्यामध्ये काय 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 इन्स्ट्रुमेंट्स येतात बघूया. सिग्नल जनरेटर हे काय आहे? तर इट इज इन्स्ट्रुमेंट, हे एक इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रुमेंट आहे जे काय करू शकतं, तर AC सप्लाय ह्याला आपण दिल्यानंतर ते काय करेल? कॅपेबल ऑफ जनरेटिंग, हे सगळं आपल्याकडे लिहिलेलंही पाहिजे. ठीक आहे. प्रत्येक पॉइंट हा व्यवस्थित लिहून घेत चला. कॅपेबल ऑफ जनरेटिंग डिफरंट AC सिग्नल, डिफरंट AC सिग्नल विथ डिफरंट वेवफॉर्म्स. म्हणजेच काय? सिग्नल जनरेटर एक असं इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रुमेंट आहे की ते वेगवेगळ्या वेवफॉर्म्स जनरेट करू शकतं. म्हणजेच काय? वेगवेगळे सिग्नल विथ डिफरंट वेवफॉर्म्स. ठीक आहे. तर ह्या वेवफॉर्म्स कुठल्या कुठल्या असतील? लाईक square wave, comma, triangular wave, then we can say sawtooth wave, etc. म्हणजेच काय? हा एक इन्स्ट्रुमेंट आहे जो की वेगवेगळ्या सिग्नल्स किंवा वेगवेगळे वेवफॉर्म जनरेट करण्यासाठी वापरला जातो. तो कसा आहे? AC सिग्नल आहे. AC सिग्नल जनरेटर. त्या AC सप्लाय मध्येच आपण बघतोय कुठले कुठले इन्स्ट्रुमेंट आहेत आणि ते कसे वर्क करतात. त्यामध्ये पहिला बघतोय सिग्नल जनरेटर. दे आर कॅपेबल ऑफ जनरेटिंग डिफरंट AC सिग्नल्स. ओके. डिफरंट AC सिग्नल with different waveforms. Okay, so we have to know what are the waveforms. Waveform आपण कसं दाखवतो, तर समजा आता स्क्वेअर वेव्ह आहे. अकॉर्डिंग टू T आपण ग्राफ जसा बघतो, ग्राफ मध्ये काय असतं, तर व्होल्टेज वर्सेस टाइम, करंट वर्सेस टाइम, म्हणजे दोन ऍक्सिस असतात. तसे इथं काय, सपोज हे व्होल्ट आहे तर हे काय असणार? T विथ टाइम. म्हणजे आता स्क्वेअर वेव्ह कशी असणार आहे? सी, दिस इज आवर स्क्वेअर वेव्ह. ठीक आहे. म्हणजे ही वेव्ह आपल्याला जनरेट करायची आहे तर आपण कशाची हेल्प घेणार? सिग्नल जनरेटर. सपोज वी वॉन्ट टू जनरेट साइन वेव्ह. कशी असणार? हे जे स्ट्रक्चर्स आहेत
ह्या जे वेव्हफॉर्म्स आहेत ते प्रत्येक ठिकाणी बऱ्याच ठिकाणी म्हणजे येतात. ठीक आहे, तर आपल्याला माहित पाहिजे ही कुठली वेव्ह आहे. पहिली फर्स्ट इज स्क्वेअर वेव्ह, सेकंड इज साइन वेव्ह, त्यालाच आपण सायनुसायडल वेव्ह असं म्हणतात, सायनुसायडल वेव्हफॉर्म. ठीक आहे. थर्ड वी विल सी, तिसरी आपण बघूया ट्रायंग्युलर वेव्ह. ट्रायंग्युलर वेव्ह मध्ये काय असणार, ट्रायंग्युलर स्ट्रक्चर लाईक दिस. हे बघा, हे असं वेव्हफॉर्म म्हणजे कुठली वेव्हफॉर्म झाली, ट्रायंग्युलर वेव्हफॉर्म. देन वी विल सी सावटूथ वेव्ह, हाऊ इट इज. ही झाली सावटूथ वेव्ह. ओके, सो दीज आर द डिफरंट वेव्हफॉर्म्स. कुठली आहे, SAWTOTTH, सावटूथ वेव्ह. ही कुठली आहे, ट्रायंग्युलर वेव्ह. ओके, म्हणजेच अशा वेगवेगळ्या प्रकारच्या वेव्हफॉर्म जर आपल्याला पाहिजे असतील, वेव्हफॉर्म म्हणजेच काय, तर हे जे पॉइंट आहेत याच्यापासून जे बनलेले आहे ते सिग्नल आहे, इलेक्ट्रॉनिक सिग्नल. असे सिग्नल किंवा अशा वेव्हफॉर्म जनरेट करण्यासाठी आपण कशाचा यूज करतो, सिग्नल जनरेटर. नावातच आहे सिग्नल जनरेटर. ओके, सो दिस इज द फर्स्ट थिंग. देन वी विल सी सेकंड वन. दुसरं बघूया आपण. दुसरं काय असणार आहे, पहिलं जसं सिग्नल जनरेटर आहे तसं दुसरं काय बघूया, अल्टरनेटर. ओके, अल्टरनेटर. AC सोर्स मध्ये आपण बघतोय, पहिला बघितला सिग्नल जनरेटर, दुसरा काय आहे, अल्टरनेटर. हे काय, हे अशा टाईपचं AC जनरेटर आहे जे काय करू शकतं, तर मेकॅनिकल एनर्जीचं इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये कन्व्हर्जन करू शकतं. अल्टरनेटर काय आहे, इट इज, काय म्हणता येईल ह्याला, इट इज जनरेटर किंवा AC जनरेटर म्हणूया. AC जनरेटर विच काय करतं, विच कन्वर्ट मेकॅनिकल एनर्जी इंटू व्हॉट, इलेक्ट्रिकल. म्हणजे अल्टरनेटर हा असा सोर्स आहे जो काय करतो, मेकॅनिकल एनर्जी म्हणजे काय, वेगवेगळ्या मशिनरीज, मोठमोठ्या मशिनरीज असतात, तर त्या मशिनरीज पासून मिळणारी एनर्जी कुठली आहे, मेकॅनिकल एनर्जी. त्याचं कन्व्हर्जन आपल्याला कशामध्ये करून मिळेल, इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये. कधी, बाय युजिंग दिस अल्टरनेटर. हे आपलं सेकंड पॉइंट कशाचा आहे, AC सोर्स. ओके.